नमस्कार. मी शुभदा भावे. एक 8 वर्षांची एक पालक आहे. म्हणजे माझ्या मुलीला आता 9वं वर्ष चालू आहे आणि मागची 2 वर्ष आम्ही तिचं होम स्कूलिंग करतोय. मागच्या 2 वर्षाचा होम स्कूलिंग सुरू करण्यापासूनचा प्रवास किंवा असं म्हणूया की होम स्कूलिंगचं डिसिजन त्या अगोदर म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही होमस्कूलिंग करायचं, नाही करायचं यावर खूप चर्चा, खूप विचार, खूप जणांशी बोलणं, असं खूप काही करून फायनली आणि स्वतःवरचं बरंचसं काम हे सगळं करत फायनली आम्ही तिचं 2 वर्षापूर्वी होमस्कूलिंग सुरू केलं आणि तेव्हापासूनचा आतापर्यंतचा आमचा प्रवास थोडाफार चॅलेंजिंग आणि बराच आनंददायी असा जातोय, स्ट्रेस फ्री जातोय. तर तुम्ही पण जर असं काही शोधात असाल की मुलांना स्ट्रेस फ्री, मला असं म्हणायचं नाहीये की शाळा म्हणजे स्ट्रेस असं, पण जर का तुम्हाला असं वाटते की शिक्षणाचा एक वेगळा मार्ग बघायला हरकत नाही, अनुभवायला हरकत नाही, जग फार बदलतंय आणि त्याप्रमाणे ह्याही गोष्टी कुठेतरी बदलल्या पाहिजेत आणि तुम्हाला माहिती नसेल की नेमकं काय करायचंय, कशा ॲक्शन्स घ्यायच्या किंवा नेमकं कुठे आपण कसं परीक्षा कशा देऊ शकतो, नेमकं विचार कसा करावा आणि ह्या सगळ्यामध्ये काय काय चॅलेंजिंग फॅक्टर्स आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी सोप्या आहेत, हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्यामध्ये माझी तुम्हाला मदत हवी आहे, तर मी जितका अनुभव घेतलेला आहे माझ्या कपॅसिटीमध्ये जेवढं आहे तेवढं मी नक्कीच तुमच्याबरोबर मला शेअर करायला आवडणार आहे. आणि आमचा कन्सेप्ट आमची एक आईची शाळा हा कन्सेप्ट आहे, त्या अंतर्गत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी लवकरच सुरू करतोय. त्यामुळे जर तुम्ही उत्सुक असाल किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की असा नवीन मार्ग अवलंबायचा असेल तर मला कळवा आणि तुमचे प्रश्न मला मेसेज करा, जेणेकरून जर शक्य असेल तर मी पर्सनली तुमच्याशी कनेक्ट होईन आणि जर का शक्य नसेल तर व्हिडिओजमधून तुम्हाला मी उत्तरं, मला जितकं माहिती आहे, जितकं समजले तेवढं मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.